झी 24 तास एक पाऊल पुढे. पत्राच्या सुरुवातीलाच यावेळेला एक ब्रेकिंग न्यूज येते आपल्यापर्यंत. ही ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे खरं तर नाशिकमध्ये सत्ता स्थापनेचे भुजबळांचे संकेत यावेळेला मिळत आहेत. मनसेला 40 जागा म्हणजे इतरांना संधी. सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं चर्चा सुरू असल्याचं भुजबळ यांचं म्हणणं आहे. काँग्रेसमुळे आघाडीच्या जागा घटल्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. भुजबळांनी पराभवाचं खापर काँग्रेसवरती फोडलेलं आहे. इतरांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं भुजबळ यांचं म्हणणं आहे. नाशिकमध्ये सत्ता स्थापनेचे भुजबळांचे संकेत आहेत. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याशी आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. मुकुल, भुजबळांनी जे संकेत दिलेले आहेत सत्ता स्थापनेचे, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? विशाल, नाशिकमध्ये मनसेला 40 जागा मिळालेल्या आहेत आणि मनसे भाजपला जोडीला घेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत आहे. परंतु मनसे जर नाशिकमध्ये वाढली तर इतर सर्व पक्षांना पुढे वाढण्याची संधी कमी होणार आहे. त्यामुळे मनसेला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, हालचाली सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी इतर पक्षांशी चर्चा चालू आहे असं सांगितलेलं आहे. मनसेला 40 जागा आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला 35 जागा आहे. या दोघांमधला फरक फक्त 5 अंकांचा आहे. त्यामुळे हे अंक, हा जो आकडा आहे हा भरून निघू शकतो, अशा प्रकारचे स्पष्ट संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले आहेत. पण त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यामध्ये यश येऊ शकतं का? काय वाटतंय तिथली परिस्थिती बघता मुकुल? विशाल, आता प्राथमिक स्तरावर शिवसेनेला बरोबर घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुणे पॅटर्न जो पुण्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे त्या पॅटर्नची पुनरावृत्ती करण्यासाठी नाशिकमध्ये हालचाली सुरू आहेत. वरच्या पातळीवर या संदर्भात बोलणी होते, परंतु त्याला शिवसेना कसा प्रतिसाद देते त्यावर हे सर्व अवलंबून आहे. आज तरी असं दिसतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन काहीतरी हालचाली करत आहेत आणि काँग्रेस आघाडीतला मित्रपक्ष असल्यामुळे काँग्रेसला बरोबर घेणं त्यांना क्रमप्राप्त ठरणार आहे. पण तरी देखील राष्ट्रवादीतर्फे कोणाकोणाला या संदर्भामध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे सत्ता स्थापनेसाठी कुठल्या कुठल्या पक्षांचा उपयोग हा राष्ट्रवादीला होऊ शकतो आणि कुठले नेते यामध्ये असतील, या संदर्भामध्ये काही चित्र आतापर्यंत स्पष्ट झालंय मुकुल? विशाल, काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपला महापौर बसवा, आपला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवा, अशा स्पष्ट सूचना शरद पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने आज नाशिकमध्ये छगन भुजबळ आलेले असतात. त्यांनी अशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत की भविष्यामध्ये आमची चर्चा सुरू आहे, भविष्यामध्ये आमचाही महापौर बसू शकतो, आघाडीचाही महापौर बसू शकतो, अशा प्रकारचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत. एक प्रकारे त्यांनी मनसेला इशारा दिलेला आहे. मनसे ज्याप्रमाणे राज ठाकरे पर्वाला नाशिकमध्ये येऊन त्यांनी जे सांगितलं मनसेचा पहिला महापौर हा नाशिकचाच होईल, याप्रमाणे त्यांनी मनसेला एक प्रकारे इशारा दिलेला आहे की तुम्हाला 40 जागा मिळाल्या आहेत. नक्कीच मुकुल, म्हणजे येत्या काळात आपल्याला आता हेच बघायचं की महापौर नेमका कुठल्या पक्षाचा बसतो याकडे सगळ्या नाशिककरांचं देखील तितकंच लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. झी 24 तास एक पाऊल पुढे.